नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर. जॉग्रॉफी ऑनलाईन क्लासेस ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाची प्रश्न व उत्तरे बघणार आहोत. यामध्ये आपल्याला 90पेक्षा जास्त गुण मिळण्यासाठी हे प्रश्न उत्तरे दिलेली आहेत. यामध्ये आपल्याला बोर्डासाठी 80 मार्काचा पेपर असतो. त्यातील प्रश्न क्रमांक 1 मधला हा साखळी पूर्ण करा असतो. मग हा 5 गुणासाठी असणारा प्रश्न याची तयारी होणे आपल्यासाठी गरजेचे आहे. मग आज आपण प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 व प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 यामधील साखळी पूर्ण करा याचे प्रश्न व त्याची उत्तरे दिलेली आहेत. जर तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये ही 2 प्रकरणे बघितली तर त्या प्रकरणाच्या खाली जे स्वाध्याय दिलेले आहेत त्यामध्ये हे 2 प्रश्न दिलेले नाहीत, परंतु यावरील प्रश्न साखळी पूर्ण कराचे बोर्डाला येण्याची शक्यता आहे, कारण ही दोन्ही प्रकरणे बोर्डाला जास्त गुणासाठी आहेत. मग आज आपण या 2 प्रकरणावरील साखळी पूर्ण करा हे प्रश्न बघणार आहोत. आता यामध्ये बघा, आपल्याला काही प्रश्न हे तयार करून दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला समोर जो साखळी पूर्ण करा हा प्रश्न दिसत आहे तो बोर्डानुसार 5 मार्कासाठी असणार आहे, त्या पद्धतीने दिलेला आहे. यामध्ये बघा अ, ब आणि क 3 कॉलम आहेत. अ मध्ये आफ्रिका, ब्राझील, आर्थिक घटक, हवामान घटक, सामाजिक घटक. ब मध्ये बालविवाह, सहारा वाळवंट, ॲमेझॉन खोरे, व्यापारी केंद्र, आल्हाददायक हवामान. क मध्ये आहेत भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश, भारत, बांगलादेश इत्यादी, विरळ लोकसंख्या, विषुववृत्तीय वने, टोकियो. आता तुम्ही काय करायचं आहे, याच्या खाली तुम्हाला याची उत्तरे दिली जातील, पण त्याच्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ थांबवून तुम्ही याची उत्तरे तुम्हाला येतात का बघायची आहेत, त्याची साखळी पूर्ण करायची आहे आणि नंतर ती उत्तरे बरोबर आहेत का ती बघायची आहेत. तर बघा उत्तरे. पहिला आहे आफ्रिका, त्यासाठी आहे सहारा वाळवंट आणि त्यासाठी विरळ लोकसंख्या. पहिलं उत्तर आहे. परत क्रमांक 2 ब्राझील, त्यासाठी क्रमांक 3चा आहे ॲमेझॉन खोरे, त्यानंतर 4 आहे विषुववृत्तीय वने. क्रमांक 3साठी आर्थिक घटक, त्यास आहे व्यापारी केंद्र आणि पुढील टोकियो. क्रमांक 4 हवामान घटक, त्यास आल्हाददायक हवामान आणि भूमध्य समुद्रालगतचा प्रदेश. 5 सामाजिक घटक, बालविवाह, भारत, बांगलादेश इत्यादी. ही जी प्रश्न उत्तरे आहेत ही तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत, कारण हे महत्त्वाचे प्रश्न हे तुम्हाला दिलेले आहेत. यानंतर साखळी पूर्ण करा प्रश्न क्रमांक पुढचा दिलेला आहे. त्यामध्ये बघा अ गट आहे अतिशय स्थिर, दुसरा आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा, तिसरा आहे चीन, चौथा आहे कमी बदल दर्शविणारा, 5वा आहे शून्यवाढ दर्शविणारा. ब गट बघा 1 आहे फिनलंड, 2 आहे टप्पा क्रमांक 4, 3 आहे जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त, 4 आहे नंतरच्या काळात विस्तारणारा, 5 आहे मृत्यूदर घट, जन्मदर स्थिर किंवा जास्त. क गट बघा 1 आहे नायजर, 2 आहे कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजते, 3 आहे संयुक्त संस्थाने, 4 आहे ऋणात्मक वाढीचा टप्पा आणि 5 आहे टप्पा क्रमांक 1. आता तुम्ही व्हिडिओ थांबवा, तुम्ही याची साखळी पूर्ण करा आणि थोड्या वेळानंतर तुमची उत्तरे बरोबर आहेत का ते बघा. उत्तर क्रमांक 1 अतिशय स्थिर, जन्मदर मृत्यूदर दोन्ही जास्त, टप्पा क्रमांक 1. क्रमांक 2चं उत्तर आरंभीच्या काळात विस्तारणारा, मृत्यूदर घट, जन्मदर स्थिर किंवा जास्त, नायजर. क्रमांक 3चं उत्तर आहे चीन, नंतरच्या काळात विस्तारणारा, कुटुंब नियोजनाचे महत्त्व समजते. 4 कमी बदल दर्शविणारा,
टप्पा क्रमांक 4 संयुक्त संस्थाने. क्रमांक 5 शून्य वाढ दर्शविणारा फिनलंड ऋणात्मक वाढीचा टप्पा. आपण 2 साखळ्या पूर्ण करा याची उदाहरणे बघितली. यानंतर क्रमांक 3 तिसरी साखळी बघा. अ गटामध्ये कार्यशील लोकसंख्या. क्रमांक 2 आहे स्थिरावलेला मनोरा. क्रमांक 3 संकोचणारा मनोरा. क्रमांक 4 अंतर्गत स्थलांतर. क्रमांक 5 विस्तारणारा मनोरा. ब गटामध्ये क्रमांक 1 एकाच देशात. 2 वृद्धांची संख्या जास्त व तरुणांची कमी. 3 जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त. 4 प्रत्येक वयोगटाची टक्केवारी समान. 5 वयोगट 15 ते 59. क गटामध्ये बघा 1 जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदीच कमी. 2 शीर्षाकडे निमुळता. 3 बिहारकडून महाराष्ट्राकडे. 4 भारत. 5 लोकसंख्या वाढ अगदी नगण्य. तुम्ही आता हा व्हिडिओ थांबवून पहिल्यांदा साखळी पूर्ण करा आणि थोड्या वेळानंतर पुन्हा उत्तरे बघा. उत्तर क्रमांक 1 कार्यशील लोकसंख्या वयोगट 15 ते 59 आणि भारत. क्रमांक 2चं उत्तर स्थिरावलेला मनोरा. प्रत्येक वयोगटाची टक्केवारी समान. लोकसंख्या वाढ अगदी नगण्य. क्रमांक 3चं उत्तर संकोचणारा मनोरा. वृद्धांची संख्या जास्त व तरुणांची कमी. जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदीच कमी. क्रमांक 4चं उत्तर अंतर्गत स्थलांतर. एकाच देशात बिहारकडून महाराष्ट्राकडे. क्रमांक 5चं उत्तर विस्तारणारा मनोरा. जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त. शीर्षाकडे निमुळता. आता ही जी साखळी आहे ती प्रकरण क्रमांक 2 वरील आहे हे लक्षात ठेवा. आता आपण 3 साखळ्या बघितल्या. आता साखळी क्रमांक 4 आपल्याला बघायची आहे. साखळी क्रमांक 4 बघा. अ गट, ब गट, क गट. अ गटामध्ये क्रमांक 1 बाह्य स्थलांतर. 2 नैसर्गिक आपत्ती. 3 60पेक्षा जास्त वयाची लोकसंख्या. 4 लिंग रचना. 5 अल्पकालीन स्थलांतर. ब गटामध्ये बघा स्त्री पुरुष प्रमाण. 2 एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे. 3 वादळ. 4 ऋतूनुसार स्थलांतर. 5 अवलंबित्वाचे प्रमाण जास्त. क गटामध्ये बघा क्रमांक 1 ऊसतोड कामगार. 2 पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची आकडेवारी. 3 देशावर आर्थिक भार. 4 आंतरराष्ट्रीय स्थलांतर. 5 अनैच्छिक स्थलांतर. आता व्हिडिओ थांबवा, साखळी पूर्ण करा आणि नंतर उत्तरे बघा. उत्तरे बघा. क्रमांक 1 बाह्य स्थलांतर. एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर. क्रमांक 2 नैसर्गिक आपत्ती. वादळ. अनैच्छिक स्थलांतर. क्रमांक 3 60पेक्षा जास्त वयाची लोकसंख्या. अवलंबित्वाचे प्रमाण जास्त. देशावर आर्थिक भार. क्रमांक 4 लिंग रचना. स्त्री पुरुष प्रमाण. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची आकडेवारी. क्रमांक 5चे उत्तर अल्पकालीन स्थलांतर. ऋतूनुसार स्थलांतर. ऊसतोड कामगार. अशा पद्धतीने ही जी साखळी आहे ही सुद्धा प्रकरण क्रमांक 2 वरची आहे. आता यानंतर तुम्हाला सरावासाठी एक साखळी दिलेली आहे. ही जी साखळी आहे ही साखळी प्रकरण क्रमांक 1 वरती आणि 2 वरती आहे. तुम्ही ही जी साखळी आहे ही साखळी सोडवायची आहे आणि याची उत्तरे दिली जाणार नाहीत. तुम्हाला जर याची उत्तरं नाही आली तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये लिहून उत्तरे विचारा, तुम्हाला उत्तरे दिली जातील. आता यामध्ये कोणकोणते आहेत बघा. अ गटामध्ये ढोबळ जन्मदर. 2 नंबर खाणकाम. 3 नंबर शेती. 4 नंबर ढोबळ मृत्यूदर. 5 नंबर लोकसंख्या वाढीचा दर. ब गटामध्ये बघा 1
लोकसंख्या वाढ छेद आधीची लोकसंख्या गुणुले 100. क्रमांक 2 सुपीक मृदा. क्रमांक 3 एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या छेद त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणुले 1000. 4 झांबियातील कंटगा. 5 एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अभ्रकांची संख्या छेद त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणुले 1000. क गटात बघा, क्रमांक 1 तांबे. क्रमांक 2 लोकसंख्या वाढ टक्केवारीमध्ये. क्रमांक 3 जन्माला येणारी जिवंत अभ्रके. क्रमांक 4 गंगा नदी खोरे. क्रमांक 5 मृत्यू पावणारी लोकसंख्या. आता अशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे तो सरावासाठी दिलेला आहे. तुम्ही हा सोडवायचा आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 3, 4 यावरील साखळीची उदाहरणे बघणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या मित्रांनाही पाठवा, त्यांनाही याचा फायदा होईल. तुम्ही जर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण बोर्डासाठी जे महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे आहेत यांची माहिती इथून पुढच्या सर्व व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पुन्हा भेटू एका नवीन दर्जेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.